असो, शिवसेना शिंदे गट असो, राष्ट्रवादी असो, अजित पवार गट असो की शरदचंद्र पवार गट असो, हे सगळे फक्त आपल्या गावात आपण एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारे विरोध करून किंवा व्यक्तिदोष जर काही अडचण झाली तर कोणत्याच पक्षाचा नेता आधी येणार नाही. समजा उदाहरणार्थ दुर्वा धनवेला काही अडचण झाल्यास व्हायला वेळ लागणार नाही. मला खूप आनंद वाटला हा कार्यक्रम तुम्ही ठेवता तर गावातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तुमच्या सोबत घेतात. त्याचबरोबर महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो किंवा तुमच्या गावात इतरही पक्षाचे सगळ्या पक्षात करणारे काम करणारे कार्यकर्ते आहेत, तुम्ही सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते येऊन एकत्र हा कार्यक्रम आयोजित करता. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून हाच एकोपा तुम्ही पुढील काळामध्ये कायम ठेवावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतोय. आणि या माध्यमातून तुमच्या गावातून जे विद्यार्थी गुणवंत झालेले आहेत, जे विद्यार्थी चांगल्या पदावर जात आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. अशाच प्रकारे आपण आपल्या कार्यक्रमाचं गावात नियोजन करावं. इतर कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमाचं नियोजन ही आपल्या शैक्षणिक विकासासाठी, आपल्या गावच्या विकासासाठी. सुरुवातीला या कार्यक्रमात पब्लिक जरी कमी असत तरी काही अडचण नाही, सगळे जरी लोक नाही आले तरी काही अडचण नाही. किमान तुमच्या आमच्यासारखे 10 लोक जरी या कार्यक्रमाला चांगल्या विचाराने जर आले तर मला वाटतं की तुमच्या गावातली शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक एकोपा आणि पूर्ण जाती धर्माचं समभावाची जी भावना आहे ती निश्चितपणे चांगल्या प्रकारे राहील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी संयोजन समितीच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आमचे मित्र आदरणीय सोनाळे सर यांची या ठिकाणी बदली झाली, त्यांनी हिमायतनगरमध्ये रुजू झाले. त्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल सर्व संयोजन समितीचं मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि माझे नामलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय भीम. धन्यवाद. शेतकऱ्याला महत्व देतो, परंतु आजही आपण पाहतोय शेतकऱ्याच्या शेतीमालाला बरोबर भाव नाही. कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून शासनाच्या जे योजना येतात ते योजना पुरेपूर त्यांचा लाभ मिळत नाही. म्हणून मला म्हणावं असं वाटतं की या माध्यमातून जे गावातली नवतरुण मंडळी आहेत की आपण कोणाला आपल्या गावातील शेतकऱ्यांना जपलं पाहिजे. जर आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी असतील, काही समस्या असतील तर या नवयुवकांनी त्या बाबतीत तालुका लेवलला, जिल्हा लेवलला त्यांचा पाठपुरावा काय केला पाहिजे. कारण शेतकरी माणसं जास्त भानगडीत पडत नाहीत. तुमच्या गावातली युवकांना टीम दुर्वाजी धनवे असतील, अंकुश मिरासे असतील, प्रमोद धनवे असतील, गावचे तरुण तरफदार सरपंच सदानंद देशमुख असतील, मिरासे साहेब असतील की या माध्यमातून त्यांनी चांगलं काम करत आहे. की जर तुम्हाला शासकीय पातळीवर जर कुठे अडचणी येत असतील तर ही मंडळी तुमच्या सोबत आहे. या माध्यमातून आपण सहकार्य करावं. हराळे साहेबांचं दुसरे एक वाक्य मला खूप आवडलं. त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी उदाहरण दिलंय, गटागटात न वाटता आपण एकीनं राहिलं पाहिजे. आता मी त्या विषयावर बोलू नाही, परंतु मुद्दा म्हणून राहत नाही ते फक्त राजकारण म्हणजे असं इथं आपण एकत्र जसं बसायलो त्याच काळात भले राजकारणात तुम्ही कोणत्याही गटातून काम करा, विरोधी पक्षात काम करा, मित्र पक्षात काम करा, काही अडचण नाही. परंतु जेव्हा आपल्या गावचा प्रश्न येईल ना तेव्हा आपण एका चटईवर बसलं पाहिजे. भलेही आपल्यात मतभेद असू द्या, कोण्या पक्षाचा मतभेद असू द्या, कोणी जी गुणवत्ता त्यांनी टिकून ठेवली, मी माझ्या वैयक्तिकरित्या त्याचं अभिनंदन करतोय सर. कारण खरं तर हा जो सत्कार समारंभ आहे, हा कार्यक्रम आहे, तो खरंच आपल्यासाठी आपल्या कामाची पावती आहे. दरवर्षी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतो. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावातील मुलांमध्ये, आपल्या गावातील मुलींमध्ये प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांना काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून हा आपण कार्यक्रम ठेवतो. यावर्षी एकूण किती विद्यार्थी आहेत सरासरी? पण 10वीचे एकूण 12 गुणवंत विद्यार्थी आहेत. म्हणजे ही बाब आपल्यासाठी खूप अभिमानाची आहे. म्हणजे कार्यक्रमाचं गेल्या वर्षीचं पहिलं वर्ष होतं, या वर्षी कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे. तर आता आकडा वाढायला, आता आपल्या मनात एक प्रश्न येत असेल की या कार्यक्रमाचा आपल्याला फायदा काय होतो. हा कार्यक्रम जो आपण घेतो, आपल्या गावातले दरवर्षी टक्केवारी घेणाऱ्या मुलांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढायलंय, स्पर्धा वाढायली. चांगल्या कामासाठी आपल्या गावामध्ये स्पर्धा व्हायली. प्रत्येकाला वाटायलंय, आता हराळे साहेबांनी खूप चांगलं उदाहरण दिलंय की आपण आपल्या पाल्यांना वेळ जरूर दिला पाहिजे. खरं अतिशय महत्वाची बाब आहे. ज्या शेतात आपण आपले पिकं पेरतो त्याचप्रमाणे आपल्या
आपले जे पाल्य आहे, आपले जे लेकरं आहे, हे पण आपल्या त्या पीक प्रमाणात आहे. त्यांच्या प्रत्येक वयामध्ये त्यांना काय काय अपेक्षित असतं, काय काय चालत. फक्त बाळा तू आज शाळेत काय शिकला, सरांनी तुला काय शिकवलं आणि तुला काही अडचण यायली का, असं कमीत कमी संध्याकाळी एक 2 मिनिटं जरी आपण त्याला विचारलं तरी त्याच्या मनातलं जे काही शंकेचं निरसन आहे ते होईल. आणि त्याला कळेल की माझे आई वडील मला घरी गेल्याच्या नंतर विचारतात, एरवी शकत नाही, तो आपल्या आई वडिलांना सांगू शकतो. म्हणून त्यांच्या मनातील प्रश्न जर आपण सरांना जर सांगितले तर मला वाटतं की त्या विद्यार्थ्याचं अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ते खूप सोपी होते. म्हणून आपण त्यांना कमीत कमी दिवसातून नाही तर नाही, कमीत कमी 2 दिवसाला 3 दिवसाला एखादा प्रश्न विचार. कोणालाच वाटणार नाही की त्या माणसाचं MA LLB झाले आणि त्या माणसाचे मुलं MPSC ला आहेत. आपली जी उणीव आहे शासकीय नोकरी करण्याची ती आपल्या मुलांच्या माध्यमातून भरून काढण्याचं काम केलेलं आहे. तसंच आपण पण जरी आज आपण कोणत्याही मुद्द्यावर असलो तरी आपण एक प्रकारे देश सेवा करू शकतो. कारण आपण पाहिलो की या जगाला पूर्ण जर कोणी पोषत असेल, या जगाचं पालन पोषण जर कोणी करी देश सेवा करू शकतो. कारण या जमिनीमधून जे सुपीक अन्न आपण पिकवतो ते पूर्ण देशभर लोक खातात. कोणताही कलेक्टर असू द्या, कोणताही SP असू द्या, कोणताही DOSP असू द्या, भले त्यांना 10 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहू द्या, AC रूम मध्ये राहू द्या, परंतु त्याच्या घरात जे चपाती बनते त्याच्या